आणि एक मोठी बातमी समोर येते। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणामध्ये बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांवरती दबाव टाकला जातोय, अशी माहिती पीडितेचे वकील आसिम सरोदे यांनी दिली आहे। शिवाय पुण्यातील सरकारी रुग्णालय ससूनचं प्रशासन सुद्धा असंवेदनशील झाल्याचं दिसतंय। महिला डॉक्टरांचं पद रिक्त आहे म्हणून स्वारगेट पीडितेची थेट पुरुष डॉक्टरांकडून बलात्कारित तरुणीची तपासणी करण्यात आलेली आहे आणि यावरती अतिशय संतप्त अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। ही माहिती तिचे वकील असणारे आसिम सरोदे यांनी दिलेली आहे आणि त्यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे की हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्या प्रकरणावरतीच ते प्रकरण मागे घ्यावं अशा स्वरूपाचा दबाव या पीडितेच्या कुटुंबावर आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती? आणि याच्यामध्ये ससून रुग्णालयाचं काय मत आहे ते आधी आपण समजून घेऊ। ससून रुग्णालयाचं असं मत आहे की हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, जबाबदार डॉक्टरांच्या सह्याची त्याला गरज असते। पण हे करत असताना पुढे डीन जे आहेत एकनाथ पवार ते असं म्हणतात की जेव्हा ह्या मुलीची वैद्यकीय तपासणी झाली तेव्हा तिथे दुसऱ्या ज्युनियर डॉक्टर पण उपस्थित होत्या आणि त्यांच्या समक्ष जेव्हा महिला पोलीस उपस्थित होते त्यांच्या समक्ष ह्या मुलीची वैद्यकीय तपासणी झाली। परंतु याच्यातनच गंभीर प्रश्न पुढे असं निर्माण झालेत की यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळेला सांगितलेलं आहे की ज्या मुलीवरती एक आघात झालेला आहे तिच्यावरती पुन्हा नव्याने एक मानसिक आघात होऊ नये म्हणून महिला डॉक्टरांच्या उपस्थितीमध्येच तुम्ही अशा पद्धतीने तिची वैद्यकीय चाचणी करा। आणि प्रज्ञा असं आहे की पुणे काही गडचिरोली, चंद्रपूर किंवा अगदी मराठवाड्यातल्या किनवट वगैरे भागातलं हे ससून रुग्णालय नाहीये। हे पुणे शहरातलं महाराष्ट्रातल्या क्रमांक 2च्या रुग्णालयामध्ये त्या मुलीवरती पुरुष डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली। याच्याबद्दल बरेच प्रश्न भविष्यामध्ये पण उपस्थित होतील आणि आसिम सरोदे हे जर आता आपल्याशी जोडले गेले तर ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील। परंतु हे खरंच आहे की जशी ही घटना घडली तेव्हापासून आपण बघतो आहोत की त्या दुर्दैवी मुलीच्या चारित्र्य हननाचेच प्रयत्न सुरू झालेले आहेत। म्हणजे तिच्याबद्दल इतके वेगळे प्रश्न विचारले गेले। महाराष्ट्र राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी असं म्हटलं की त्या मुलीने प्रतिकार का नाही केला। त्याच्यानंतर काही लोकांनी म्हणजे वकील महोदयांनी प्रसार माध्यमाला सांगितलं की त्या मुलीला 7,000 रुपये द्यायचं ठरलं होतं, नंतर ते सहमती नाही। या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत। एक तर ती अत्यंत सरळ मार्गी अशी मुलगी आहे, ज्या ठिकाणी ती काम करते तिथे ते आपल्या नेहमीचं काम करून कुटुंबाचा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे, ती आपला कुटुंबाचा गाडा चालवते। अशा मुलीबद्दल की जी ऑलरेडी पीडित आहे तिच्याबद्दल चारित्र्य हननाचे हे जे प्रयत्न सुरू आहेत ते निषेधार्ह आहेत। आपण एनडीटीव्हीने सतत म्हटलंय की हे अत्यंत चुकीचं आहे आणि आता ते दिसतं आहे। म्हणजे त्या मुलीने काल हे स्पष्टपणे तिच्या तक्रार अर्जातल्या ज्या गोष्टी महाराष्ट्राला एनडीटीव्हीने सांगितल्या त्यातनं स्पष्ट झालं की स्वतःच्या जीविताची भीती वाटत असल्यामुळं त्या मुलीने त्या नराधमाला प्रतिकार नाही केला आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्याने 2 वेळेला अत्याचार केले। आता आसिम सरोदे जसं म्हणतायत त्याप्रमाणे या मुलीनं आपला गुन्हाच परत घ्यावा असा त्यांच्यावरती कोण दबाव आणतोय हा खरा प्रश्न आहे। ज्यावेळेला आसिम सरोदे आपल्याशी जोडले जातील त्यावेळेला ते सांगतील। परंतु हे अत्यंत निषेधार्ह आहे ज्या पद्धतीने स्वारगेटचं हे प्रकरण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी हाताळले। त्याच्यानंतर आपण ज्याला आपण म्हणू शकतो की इंग्रजीमध्ये एक शब्द आहे सिस्टमॅटिक फेल्युअर, हे सगळं सिस्टमॅटिक फेल्युअर आहे। एक तर स्वारगेट सारख्या महत्वाच्या बस स्थानकावरती हा प्रकार घडतो, त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री एक वक्तव्य करतात, नंतर चारित्र्य हनन होतं, काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पण उलटसुलट प्रश्न विचारतात आणि दुर्दैव हे आहे की सोशल मीडियावरती त्या मुलीच्या चारित्र्याची अक्षरशः ट्रायलच केली जाते। आता काही गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि त्या गोष्टीनुसार असं दिसतं आहे की त्या दुर्दैवी मुलीवरती तिने स्वतःच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्या आरोपीला ती अक्षरशः सरेंडर झाली। त्याच्यातनं 2 वेळेला हे अत्याचार घडले आणि ससूननं तर कहरच केलाय। म्हणजे पुरुष डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये तिची वैद्यकीय चाचणी, जरी ते डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट असले तरी साधारणपणे तिची मानसिक स्थिती लक्षात घेऊन ती वैद्यकीय चाचणी करायला हवी होती, परंतु तसं झालेलं नाहीये। नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल आणि नेमकं कोणाकडनं हा दबाव आहे हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।